बाबा, हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. दिव्यांग अभियान यात्रेचे प्रशासनाकडून स्वागत. सक्षमीकरणाचा प्रेरणादायी संदेश. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट 2025 हा दिव्यांग मेळावा गोवा येथे 9 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा भव्य मेळावा दिव्यांग व्यक्तींच्या समान सहभागाला प्रोत्साहन देणे, दिव्यांग हक्क चळवळीचे ध्येय साध्य करणे आणि समाजात समावेशकता वाढवणे या उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे. या उत्साहात सहभागी होण्यासाठी चारचाकी वाहन चालवीत निघालेल्या दिव्यांग गटाचे जिल्हा प्रशासनाकडून भव्य स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी त्यांचे स्वागत करून गोव्याकडे पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देत हिरवा झेंडा दाखवला आणि मार्गस्थ केले. यावेळी कोल्हापूर शहरातील विनय कुमार मदन मोहन लोहिया कर्णभद्र विद्यालय, जिज्ञासा मतिमंद शाळा, चेतना मतिमंद शाळा, स्वयं मतिमंद शाळा आणि हँडिकॅप व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळा या संस्थांच्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली. उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेशातून चारचाकी वाहनाने आलेल्या या दिव्यांग गटात कानपूरचे सुनील मंगल यांच्यासह वीर सिंह सिंधू, बलविंदर सिंह व इतर सहभाग्यांचा समावेश आहे. ते त्या राज्यातून प्रवास करीत पुणे कोल्हापूर मार्गाने गोवाकडे रवाना झाले. यावेळी दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी साधना कांबळे उपस्थित होत्या. या अभियान यात्रेचा मुख्य उद्देश दिव्यांगांमध्ये स्वावलंबनाची भावना निर्माण करणे, त्यांना क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागी होण्यास प्रेरित करणे आणि समाजात सकारात्मक दृष्टिकोन पसरवणे हा आहे. पायाने अपंग असूनही या यात्रेकरूंनी चारचाकी वाहन चालवणे शिकून अधिकृत परवाने मिळवले आहेत. समाजात दिव्यांगांना सर्वाधिक अडचण येते ती म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास करणे. या आव्हानावर मात करण्यासाठी त्यांनी वाहनामध्ये आवश्यक बदल करून परवाने मिळवले आणि आता आम्ही पूर्णपणे स्वयंपूर्ण झालो असे अभिमानाने सुनील मंगल यांनी यावेळी सांगितले. यातील वीर सिंग सिंधू हे दिव्यांग क्रिकेटपटू म्हणून भारताकडून खेळतात. यात्रेच्या प्रत्येक टप्प्यावर सहभागी सर्वजण दिव्यांगांना सक्षमीकरणाचा संदेश देत आहेत. हा प्रवास केवळ गोव्यापुरता मर्यादित नसून तो स्वावलंबन आणि समानतेची प्रेरणा देणारा एक चळवळीचा भाग आहे. अशा यात्रामुळे समाजातील दृष्टिकोन बदलण्यास आणि दिव्यांगांना मुख्य प्रवाहात आणण्यास मदत होईल असा विश्वास त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.